नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आयुष्य बदलून टाकणारे सुंदर असे विचार. ऐका, विचार करा आणि सुखी व्हा. तुमच्याबद्दल कुणी वाईट बोलत असेल तर तो आशीर्वाद समजा. स्तुती करत असेल तर ती प्रेरणा समजा. खोटे आरोप करत असेल तर ती तुमच्या सत्याची ताकद समजा. तुम्हाला कोणी मनापासून साहेब म्हटले तर तुमच्यात इतरांचे भले करण्याची ताकद आहे असे समजा. अकारण कोणी तुमच्या मार्गात आडवे येत असेल तर ती तुमच्या मार्गाची साफसफाई समजा. उगीचच तुमच्याशी असलेले नाते कोणी तोडत असेल तर तो तुमच्यातला नम्रतेचा विजय समजा. तुमच्या सद्वर्तनाची कसोटी लागते तेव्हा तुम्ही योग्य मार्गावर आहात असे समजा. हे विचार तुमच्या मनाला आनंद देऊन गेले असतील तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. तसेच असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर मग पुढे ज्यांनी तुम्हाला दुखवले आहे त्यांचेही आभार माना, कारण तुम्ही मानसिकदृष्ट्या अधिक बळकट व्हावे यासाठी त्यांचा हातभार लागलेला आहे. तुम्हाला ज्यांनी फसवले त्यांच्याविषयी देखील कृतज्ञ राहा, कारण त्यांनी तुम्हाला शहाणपण शिकवले आहे. ज्यांनी तुम्हाला नकार दिला त्यांनाही धन्यवाद द्या, कारण त्यामुळे लढण्यासाठी चेतावले गेलात. ज्यांनी तुम्हाला सोडून दिले त्यांच्याविषयी चांगली भावना ठेवा, कारण त्यांनी तुम्हाला स्वावलंबी बनण्याची प्रेरणा दिली. जे तुमच्यावर टीका करतात त्यांची गुणग्राहकता लक्षात घ्या. तुमच्यावर टीका करून ते तुमच्या व्यक्तिमत्वात सुधारणा करण्यासाठीच सहाय्य करत असतात. तुमचे पाय मागे खेचणाऱ्याचे आभार माना, कारण ते तुमच्या पायात बळ निर्माण करण्याची प्रेरणा देत असतात. तुम्हाला कमी लेखणाऱ्यांचे कौतुक करा, कारण ते तुम्हाला तुमच्यातील कमतरता किंवा त्रुटी दाखवून देत असतात. तुम्हाला ताकद देणाऱ्या विषयी कायम कृतज्ञ राहा. नक्कीच मित्रांनो, तुम्ही प्रगती कराल आणि आयुष्य आनंदी सुखी जगाल. चांगलेच होणार आहे हे गृहीत धरून चला, बाकीचं परमेश्वर पाहून घेईल. हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा असेल. सहनशीलता आणि हास्य हे यशस्वी व्यक्तीचे दोन महत्त्वाचे गुण आहेत, कारण हास्य त्याचे प्रश्न दिसू देत नाही तर सहनशीलता प्रश्न निर्माणच करत नाही. जमा करून ठेवायचंच असेल तर लोकांचे आशीर्वाद, कुणाचा तळतळाट नाही, कारण धन संपत्ती सोबत नेता येत नाही आणि तळतळाट सुखाने खाऊ देत नाही. जीवनात दोनच वाक्य लक्षात ठेवायचे: मनाप्रमाणे झालं तर ईश्वराची कृपा, मनाविरुद्ध झाले तर ईश्वराची इच्छा. दोन्हीमध्ये आपल्याला समाधान नक्की मिळणारच. शब्द दुमदुमला तर नाद होतो, शब्दाला शब्द घासला तर वाद होतो, शब्दात शब्द खुलला तर संवाद होतो, शब्दाने शब्द फुलला तर सुसंवाद होतो. दुनियेचा एक रिवाज आहे, जोपर्यंत काम आहे तोपर्यंत नाम आहे, नाही तर लांबूनच सलाम आहे. म्हणून जीवनात मागे बघून शिकायचे असते आणि पुढे बघून चालायचे असते. जी गोष्ट मनात आहे ती बोलण्याची हिंमत ठेवा आणि जी गोष्ट समोरच्या व्यक्तीच्या मनात आहे ती समजून घेण्याची क्षमता ठेवा. तर मित्रांनो, या सुंदर अशा जीवनामध्ये आपले विचार सुंदर ठेवले तर आपलं आयुष्य सुंदर घडत असतं. म्हणून आनंदी होण्यासाठी, सुखी होण्यासाठी, प्रगती करण्यासाठी आपले विचार चांगले ठेवा. नक्कीच यश, प्रगती, सुख, समृद्धी निश्चित आहे.